व्यक्तीमध्ये उद्रेक होऊ शकतो, ही भीती आम्हाला वाटते आहे. खरं म्हणजे हा माणूस आल्यानंतर, ही व्यक्ती आल्यानंतर सनदी अधिकारी येतात जातात, कितीतरी लक्षात पण राहत नाहीत. पण सोलापूरमध्ये एक ठसा या माणसाने उभा केला आणि हे सगळं घडत असतानाच सरकारकडून हे सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे. जनता हे सहन करणार नाही. आणि बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा एबीपी माझा. पुणे दिनांकचे सहप्रायोजक ल्युनर वॉकमेट, वॉक विथ कम्फर्ट. करू नका झटापट, एक गोळी फटाफट. सकाळी पोट टकाटक. शारंगधर सुखसारक वटी. चूर्णाला आता राम राम. The power is in your hands. Victory is at your feet. Are you ready? Samsung Galaxy S5. पकडून ठेव. हे जरा जास्तच झालं, पण रिलॅक्स हवाई आहे मजबूत. मी वापरतो. आई शपथ. दिवस सणासुदीचे, प्रसंग उत्सवाचे. पेश आहे खास तुमचे 65% पुफायुक्त रसोया रिफाइंड सोयाबीन तेल. अरे पर जीतने का क्या? जीतने में नहीं, जीने में स्वाद है. पारस दूध के हर सेहत भरे घूंट में बसा है जिंदगी का भरपूर रस. जीत पिलाएंगे, जीत पिलाएंगे. पारस डेयरी, जीने का स्वाद. मौसम बेईमान है. वाइल्ड स्टोन थंडर. गॅसचा हमला होऊ शकतो कधीही कुठेही. ऍसिडिटी, म्हणूनच नेहमी जवळ ठेवा गॅसोफास्ट. मिळवा झटकन आराम. ब्रेक नंतर आपण पाहताय हे विशेष वृत्त. सोलापूरच्या नारीवाडीची प्रणाली वाघ ही अत्यंत दुर्दैवी आणि व्यवस्थेच्या कमतरतेचा बळी ठरलेली आहे. महाग आहेत म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रणालीला हवी तशी आणि हवी ती लस सरकारनं पुरवली नव्हती. डॉक्टर लिहून देत नाहीत म्हणून औषध विक्रेत्यांनी देखील ही दुकानामध्ये ठेवलेली नव्हती ही औषधं. त्यामुळे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करूनही प्रणालीचा जीव वाचू शकला नाही. नऊ वर्षांची मुलगी हे जग सोडून गेल्यानं आईचा आक्रोश थांबायला तयार नाही. सहा तारखेला घरासमोर खेळणाऱ्या प्रणालीला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला. 2 तासात तिला आई वडिलांनी उस्मानाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण ह्युमन रेबीज इम्युन ग्लोब्युलिन लस उपलब्ध नव्हती. जी लस होती त्या लसीला प्रणालीचं शरीर स्वीकारत नव्हतं. आणि तिचा बाईट हे डोळ्याच्या जवळ होता. 1-2 बोक्से डोळ्याच्या शेजारी पण निघाले होते. त्यामुळे आम्ही तिला त्वरित उपचार चालू केला. वुंड वॉश करून घेतली आणि जो रेग्युलर उपचार असतो अँटीरेबीज सिरप देणं किंवा अँटीबायोटिक देणं ते चालू केलं होतं. परंतु दुर्दैवानं आम्ही अँटीरेबीज सिरप आमच्याकडे ॲनिमल अँटीरेबीज सिरप अवेलेबल होतं. त्याची आम्ही टेस्ट करून द्यावं लागतं. त्याची आम्ही 2 वेळेस टेस्टिंग केली असताना 2ही वेळेस तिला रिॲक्शन आली होती. व्हायरॉलॉजी लॅब्स आहेत मोठमोठे, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सप्लायमध्ये तर नाही आहेत, पुरवठा नाही आम्हाला बघून. साधारणतः आमच्या सर्व सिव्हिल हॉस्पिटलला ह्युमन सिरम आम्ही मागणी करत नाही त्याची, कारण कॉस्ट बरीच आहे आणि आम्हाला वरून सप्लाय होत नाही. आणि पेशंटची रिक्वायरमेंट आली तर आम्ही बाजारातून विकत घेऊन त्याला देतो. सरकारी रुग्णालयात वेळेवर पोहोचूनही प्रणालीचं दुर्दैव आडवं आलं होतं. प्रणालीच्या डोळ्याजवळच कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे रेबीजचे विषाणू मेंदूकडे लवकर पसरले. प्रणालीला 72 तासात अँटी रेबीजच्या लसीची गरज होती.
घोड्यापासून तयार केलेली अँटी रेबीज लस रुग्णालयात उपलब्ध होती, पण त्या लसीची प्रणालीला रिॲक्शन झाली. सोलापूरला पोहोचल्यावर प्रणालीवर वेळेवर उपचार झाले, पण सोलापुरातही हवी ती लस मिळालीच नाही. 6 तारखेला 8:15 वाजता कुत्रं चावल्यानंतर 8:30-9च्या दरम्यान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो. मग ॲडमिट झाल्यानंतर रिगोरेल जे ट्रीटमेंट होती ती डॉक्टरांनी दिली होती, पण जे इंजेक्शन कुत्र्याच्या लशीवर परिणामकारक आहे ते इंजेक्शन घेण्यासाठी आम्हाला सोलापूरला पाठवण्यात आलं. आम्हाला ते इंजेक्शन अख्ख्या सोलापूरमध्ये भेटलं नाही, परत अकलूजमध्ये भेटलं नाही, कुठंच भेटलं नाही. चावा घेतल्यानंतर मुलीला आम्ही तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथे दाखल केलं, परंतु तिथं काय त्या डॉक्टर लोकांनी किंवा आमच्या ह्याच्या आवाक्याबाहेर आहे म्हणून त्यांनी आम्हाला सोलापूर हॉस्पिटलला पाठवलं सिव्हिलला. प्रयत्न करून पुन्हा मुंबईवरून मिळून ती 4 दिवस लेट आली. 4 दिवस लेट येऊन पुन्हा ही केलं तिनं, वाचली असते, पण ती लस नाही मिळाल्यामुळं तिला ती 20 बिळलं लवकर. ह्याची कदर घ्यावी समजेने दवाखान्यातल्यानी, अगर इन्शुरन्स तिथं दवाखान्यात पाळावं. प्रणालीला हवं होतं त्या औषधाची किंमत 5,500 रुपये आहे. मागणी करूनही एवढ्या किमतीच्या औषधाचा सरकारी रुग्णालयाला पुरवठा होत नाही. ह्युमन रेबीज इम्युनियन ग्लोबिलियन लसीचा एक्सपायरी कालावधी कमी आहे, त्यामुळे खासगी औषध विक्रेते ती लस ठेवतच नाही. रेबीज झाल्यानंतर पेशंट वाचत नाही. बाधित पेशंट पासून रेबीजचा प्रसार होतो, त्यामुळे प्रणालीला आयसोलेटेड वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. तिथेच तिचे तडफडत प्राण गेले. सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय अनास्था झाकण्याचा प्रयत्न करताना सगळं खापर प्रणाली वाघच्या कुटुंबियांवर फोडलं. आणि मृत्यू झाला ही सत्य जरी असलं तरी डॉक्टर्समुळे तो झाला किंवा लस नव्हती म्हणून झाला अशातला भाग नाही. आम्हाला जेवढा औषधोपचार करायचा होता तेवढा केला, पण पेशंटचं म्हणणं होतं की मी गावी जाऊन येते. नेर नावाचं गाव आहे, नारी नावाचं गाव आहे बार्शी तालुक्यातलं, तिथे ती गेली आणि तिथे दिरंगाई झाल्यामुळे ती परत जेव्हा आली तेव्हा ती अत्यवस्थच होती आणि त्यामुळे हे तिला सामोरे जावं लागलं. त्याच्यात डॉक्टर्सची चुकी आहे असं मानण्याचं कारण नाही. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर भारत पुरंदरे, जे संसर्गजन्य रोगांवरचे तज्ज्ञ आहेत. डॉक्टर पुरंदरे, एकूणच हा जो घटनाक्रम आहे त्याकडे आपण कसं पाहताय? नमस्कार. म्हणजे ही बातमी ऐकल्यानंतर खरं सांगायचं तर मी पण हादरलेलो आहे, कारण आजकालच्या काळात रेबीजची लस मिळणं हे काय म्हणजे तितकंसं दुर्मिळ राहिलेलं नाही. पुण्यासारख्या ठिकाणी तर ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कुठल्याही मेडिकलमध्ये मिळते, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळते, सरकारी रुग्णालयांमध्ये पण याचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रेबीज या आजारावरती उपचार करता येत नाही, त्याला फक्त प्रतिबंध करता येतो. प्रिव्हेन्शन कॅन बी डन, बट देर इज नो क्युअर फॉर रेबीज. रेबीज झाल्यानंतर 100% मृत्यू होतो पेशंटचा. त्यामुळे कुत्रा चावल्या क्षणी जर तिला ही लस मिळाली असती तर तिचे प्राण नक्की वाचू शकले असते असं मला वाटतं. डॉक्टर पुरंदरे, तिला जी आपण घोड्यापासून जी प्रतिजैविक वापरून जी लस बनवली जाते त्या लसीची तिला ॲलर्जी आलेली होती, त्यामुळे मानवी शरीरातल्या प्रतिजैविकांपासून जी लस बनवली जाते ती लस तिला देणं आवश्यक होतं. खरोखरच ही लस एवढी दुर्मिळ आहे की काय, नेमकं काय असतं त्या संदर्भात? दुर्मिळ असं नाही म्हणणार, ही लस दुर्मिळ आहे असं बिलकुल म्हणणार नाही, परंतु घोड्यापासून जी बनवलेली लस असते ज्याला आम्ही इक्वाइन इम्युन ग्लोबुलिन असं म्हणतो, ही मुबलक प्रमाणात सर्व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते, सरकारी रुग्णालयांमध्ये पण ती उपलब्ध असते. जर आपण ती खाजगी दवाखान्यात विकत घ्यायला गेलो तर साधारण 5,500-6,000 रुपये खर्च एखाद्या 50 किलोच्या व्यक्तीसाठी म्हणजे ॲडल्ट नॉर्मल माणसासाठी येतो. जी ह्युमन लस असते म्हणजे मानवापासून मानवनिर्मितीची लस असते तिचा खर्च मात्र 20,000 ते 25,000 जातो. पुष्कळदा घोड्यापासून दिलेल्या लसीला ॲलर्जी होण्याचा प्रभाव आम्हाला जाणवतो, हा त्रास असतो, हा एक नोन साईड इफेक्ट आहे. आणि अशा केसमध्ये केवळ मानव निर्मित लस हीच त्याच्यावरती उपाय ठरू शकते आणि ती लाईफ सेव्हिंग ठरू शकते. त्यामुळे याचा सर्व रुग्णालयाने साठा ठेवणं अतिशय आवश्यक आहे. पण तुम्ही जसं म्हटलात की जी घोड्यापासून बनवलेला जो अँटीटोड आहे, जी लस आहे, त्याची जर ॲलर्जी येते, काय साधारण प्रमाण आहे हे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून त्याच्यासाठी पर्यायी लस असणं हे अपेक्षित असतं? हो, अगदी नक्की, कारण त्याचं प्रमाण आता मला एक्झॅक्टली त्याचं पर्सेंटेज सांगता येणार नाही, परंतु हे साईड इफेक्ट आम्ही पाहिलेले आहेत.
कुठल्याही व्यक्तीला घोड्यापासून निर्मित लस देताना आम्ही ते हातावरती आधी देऊन टेस्ट करतो, त्याला सेन्सिटिव्ह टेस्टिंग म्हणतात. ती टेस्ट केल्यानंतर जर असं लक्षात आलं की पेशंटला अलर्जी येते, पुरळ येते किंवा हातावरती मोठा फोड येतोय, तर अशा वेळेस ती लस देता येऊ शकत नाही, ती देणे प्राणघातक ठरू शकतं. म्हणजे रेबीजनी जीव जायचा तर दूरच, पण ती लस दिल्यामुळे पेशंटचा जीव तत्क्षणी जाऊ शकतो लस दिल्या क्षणी. आणि असे साईड इफेक्ट आम्ही झालेले आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत काही काही औषधांमुळे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या केसेसमध्ये मी म्हणेन 100मध्ये अशी एखादी केस असेल की ज्याच्यामध्ये घोड्याला अलर्जी येते, घोड्याच्या लसीला अलर्जी येते. आणि अशा प्रकारच्या केसमध्ये ह्युमन लसीचा किंवा मानवनिर्मित लसीचा साठा असणं हे प्रत्येक दवाखान्यासाठी मला नक्कीच वाटतं की आवश्यक आहे. तिच्या डोळ्याला हा चावा घेण्यात आलेला होता, हे किती फेटल होतं? आणि अशा केसमध्ये जे सरकारी अनास्था, जी काही दुरवस्था तिथे होती त्या हॉस्पिटलमधली, त्याच्यामुळे एकूणच हे सगळं तुम्ही कसं पाहता की तिचा जीव घ्यायला ह्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत? एका मुलीचा जीव जाणे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आता या घटनेचा जरा जास्ती सखोल तपास झाला पाहिजे की अनास्था ही कुठल्या लेवलला झालेली आहे, डॉक्टरांच्या लेवलला झालेली आहे का, ड्रग ठेवणाऱ्या स्टॉकिस्टच्या फार्मसिस्टच्या लेवलला झालेली आहे का, सरकारच्या लेवलला झालेली आहे. दिरंगाई झालेली ही गोष्ट सत्य आहे. जेव्हा या घटनेचा पूर्ण तपास होईल तेव्हा सत्य काय ते बाहेर येईल. परंतु एका मुलीला याच्यात आपला जीव गमवावा लागलेला अतिशय दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे आजकालच्या काळात 2014मध्ये पण जर असं होत असेल तर हे नक्कीच धक्कादायक आहे. त्यामुळे ही बातमी बघताना मी पण गडबडून गेलो होतो ही बातमी बघितल्यानंतर. कारण मी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो पुण्यामध्ये, या ठिकाणी अशी गोष्ट होणे जवळपास म्हणजे अशक्य आहे. कारण या प्रत्येक परिस्थितीचा साठा प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि इव्हन सरकारी रुग्णालयामध्ये नक्की ठेवलेला आहे. डोळ्याभोवती जेव्हा एखाद्या व्यक्तीला चावा घेतला जातो, मग तो रस्त्यावरच्या कुत्र्याने जर असेल आणि जो कुत्रा ट्रेस करता येत नसेल, अशा प्रकारचं जर ते ॲनिमल असेल तर हा नक्कीच धोकादायक असतो. कारण डोळ्याच्या पासून मेंदूचं अंतर हे जवळ असतं आणि त्याच्यामुळे रेबीजची बाधा ही लवकर होऊ शकते. आणि त्यामुळे चेहरा, डोळा किंवा हात म्हणजे हाताची बोट या ठिकाणी जर कुत्र्याने चावा घेतला तर हा नक्की जास्त धोकादायक मानला जातो रेबीजच्या दृष्टीने. या प्रकरणी मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे की हा तिच्या कुटुंबियांनी जे काही दुर्लक्ष केलं त्याचा हा परिणाम आहे. परंतु त्या मुलीला ही लस मिळालेली नव्हती आणि त्याचप्रमाणे जे इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी जी औषधं असतात ती मात्र तिला देण्यात येत होती. तुम्ही एकूण कसं पाहता की कशी चौकशी या गोष्टीची झाली पाहिजे? म्हणजे पूर्ण रुग्णालयाचं त्यावेळेचा केस पेपर काढून पाहायला पाहिजे की मुलगी नेमक्या वेळेस म्हणजे कुत्रा चावल्यानंतर ती किती वाजता आली, तो कुत्रा पाळलेला कुत्रा होता का, हा कुत्रा स्ट्रे डॉग म्हणजे आपण ज्याला म्हणतो भटका कुत्रा, अशा प्रकारचा कुत्रा होता, याची काही नोंद पेपरवरती आहे का. त्याचप्रमाणे पुष्कळदा असं होतं की कुत्रा चावल्यानंतर तर त्या ठिकाणी इन्फेक्शन किंवा जंतू प्रादुर्भाव झाला तर रेबीजचे विषाणू लवकर पटकन मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे अँटीबायोटिकची औषधी आपण दिली जाते, प्रतिजैवक त्या मुलाला दिली गेली होती की नाही याचा शोध लागला पाहिजे. त्याचप्रमाणे ॲक्च्युली लस दिल्यानंतर खरोखर रिॲक्शन आली होती का, त्याची पेपरवरती नोंद होती का हे पाहिलं पाहिजे. आणि जर रिॲक्शन आली अशी नोंद केली असेल तर ताबडतोब तिला मानवनिर्मित लस मिळण्यासाठी काय काय प्रयत्न झाले याचा पण शोध घेतला पाहिजे. त्याच्यानंतरच मला वाटतं म्हणजे कोणावरती चिखलफेक या बाबतीत खरंच करू नये. ही अतिशय करुण घटना एखाद्या मुलीचा अंत व्हावा अशी. पण मी पुन्हा एकदा सांगतो की रेबीज या आजाराला कुठलाही उपचार नाही. रेबीज झाल्यानंतर तो जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हा आजार फेटल किंवा प्राणघातक मानला गेलेला आहे. त्यामुळे रेबीज होण्याच्या आधी ताबडतोब धावपळ करून त्याची लस मिळवून देऊन पेशंटला त्याच्यापासून प्रोटेक्शन देणे अतिशय आवश्यक आहे. काही काही केसेसमध्ये सगळे उपचार करून म्हणजे मानवनिर्मित लस देऊन रेबीजची लस आहे ती सुद्धा देऊन सुद्धा पेशंटला रेबीज होऊ शकतो. मग ती दुर्दैवाची गोष्ट आहे, मग ती मानवी कार्यकक्षेमध्ये ती न येणारी गोष्ट आहे. परंतु लसच न मिळणं हे मला वाटतं कुठल्याही प्रकारे ॲक्सेप्टेबल नक्कीच नाही आहे. डॉक्टर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं जे अनागोंदी कारभार आहे त्यामध्ये या चिमुरडीला मात्र जीव गमावा लागला. या विशेष वृत्तात इथेच थांबतो. तुम्ही बघत राहा एबीपी माझा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे UGC व इतर स्टॅट्युटरी कौन्सिलची मान्यता प्राप्त पारंपरिक व आधुनिक अभ्यासक्रम www.tmv.edu.in. Hey man, take a stand. We ain't gonna make no plans. We'll make